जरांगेंच्या मागण्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत अशा प्रकारचा निशाणा छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्यावर साधलेला आहे। हळूहळू त्या समोरून ज्या मागण्या वाढत चालल्या, आता त्यांचं म्हणणं आहे की संपूर्ण मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण द्या। आता याच्या विरुद्ध आम्ही बोलणारच ना, कारण 4 ओबीसी आयोगांनी आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा ते नाकारलेलं आहे। तिथे आता यांची मागणी आहे की संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या। अर्थात मला हे माहिती आहे की अख्खा मराठा समाज काही या मागणीच्या पाठीमागे नाही आहे, परंतु काही नवनिर्मित नेते जे आहेत ते असे एक मागणी वाढवत आहेत। यानंतर बातमी आहे महायुतीमधील जागा वाटपासंदर्भातील। आम्हाला देखील शिंदे गटा एवढ्याच जागा द्या अशा प्रकारची मागणी छगन भुजबळ यांनी केलेली आहे। समान जागांबाबत भुजबळांकडून पुन्हा एकदा वक्तव्य करण्यात आलेलं आहे। महायुतीमध्ये सध्या लोकसभेच्या जागा वाटपांचा तिढा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर आम्हाला देखील शिंदे गटा इतक्याच जागा द्या अशी मागणी भुजबळांनी केली आहे। काही दिवसांपूर्वी तुम्ही म्हटलं होतं की शिंदे गट अजित पवार गट समान जागा वाटप होणं अपेक्षित आहे, तो मुद्दा असणार आहे। आता असं आहे की ते बसतील, चर्चा होईल, परंतु ही आमची मागणी आहे, बरोबर आहे किंवा त्यांची सुद्धा काही 40च्या आसपास आमदार आहेत, आमचे सुद्धा 40च्या आसपास आमदार आहेत, त्यामुळे त्यांना जे काही मिळेल तेवढी मंत्रिपदं मिळतील तेवढी आम्हाला मिळावी। त्यांना जे काही समजा खासदार किंवा त्यांच्या काही जागा मिळतील तेवढ्या आम्हाला मिळाव्यात। याची चूक काय असं मला वाटत नाही आणि त्याप्रमाणे